हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना मी मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवला आहे. बघायची आहे का रेसिपी? चला तर मग. मी घेतलं 1 कप बेसन, थोडीशी हळद, 2 चमचे साखर आणि थोडंसं मीठ आणि 1 कप पाणी. हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला अर्धा तास साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक केक टीन घेतलं आहे स्क्वेअर शेपचा, त्याला मस्त ग्रीस करून घेऊयात आणि अर्ध्या तासानंतर ह्याच्यामध्ये तेल, लिंबू आणि 1 पॅकेट इनो हे घालून मस्त फटाफट मिक्स करूयात. इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये, जवळजवळ 1 चमचा. हे आता आपण ठेवूयात स्टीम करायसाठी. आणि मी थोडीशी टाकली आहे वरतून मिरची पावडर. 25 मिनटानंतर आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. टूथपिक क्लीन आले बघा. आता आपण याची मस्त पीस कट करून घेऊयात. तुम्हाला जसं शेप पाहिजे तसं करा तुम्ही. हे आहे तडका. यात तेल घेतलं आहे, 1 चमचा राई, कढीपत्ता, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. 1-2 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 कप पाणी घातलं आहे. हाच पाणी आपल्याला वरतून टाकायचं आहे. त्यात साखर घेतली आहे, वरतून तडका टाकला आहे, मस्त कोथिंबीर टाकली. आणि कशी वाटली रेसिपी नक्की लाईक करा. बाय.